नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक विशेष कार्यक्रम. शाळा शुल्क आणि फी वाढ ही करू नये असे सक्त सरकारचे आदेश असताना सुद्धा त्याची पायमल्ली होताना महाराष्ट्रामध्ये दिसते. अर्थात पालकांची एक बाजू आहे आणि दुसरी आहे शाळा चालकांची, शाळा व्यवस्थापकांची. या दोन्ही बाजू आज आपण या विशेष कार्यक्रमामध्ये समजावून घेणार आहोत. पण मुळात पालकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न सातत्यानं वेगवेगळ्या शहरातनं, महानगरातनं झालाय. फी भरली नाही, शाळा शुल्क भरलं नाही म्हणून त्यांचं ऑनलाईन शिक्षण सुद्धा थांबवलं गेलं. इतकी कठोर भूमिका शाळा चालकांनी घेतली पाहिजे का, व्यवस्थापकांनी? हा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा आहे. सुरू करूया कार्यक्रमाला आणि जाणून घेऊया मतं काय नेमकी दोन्ही बाजूंची, ज्यातून एक काही मार्ग निघू शकेल, तोडगा निघू शकेल आणि सरकारला त्यात हस्तक्षेपही करावा लागेल. शाळा व्यवस्थापकांची भूमिका मांडण्यासाठी नाशिकहून रतन रथ आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि दुसरे आहेत जयश्री देशपांडे, अध्यक्ष पालक असोसिएशन पुणे, आणि कालिदास जाधव, पालकांचे प्रतिनिधी. तिघांचे खूप स्वागत आहे जय महाराष्ट्राच्या या खास कार्यक्रमामध्ये. त्या अगोदर आपण जाणून घेऊया की मुळात याचे मुद्दे कोणते आहेत, पालकांची मतं काय आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपण पालकांची मतंही जाणून घेऊया. आता करता माणूस कोणी शिल्लक नाही आणि हे दोन्ही लहान मुले, एक 6वीला आणि एक 3रीला शिकत होता. तर 1 महिन्यानंतर दुःखातून थोडं सावरल्यानंतर आम्ही शाळेला विनंती केली यांचा ऑनलाईन अभ्यास चालू करण्यासाठी. परंतु पहिली फी भरल्याशिवाय शाळा ऑनलाईन अभ्यास चालू करता येणार नाही असं शाळेने स्पष्ट सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही वारंवार विनंत्या करूनही शाळा फी भरण्यासाठी आम्हाला आग्रह करत होती. मग आम्ही तिथून शाळेतून काढून घेण्याचं ठरवल्यामुळे मग त्यांनी दाखले देण्याचाही नकार दिला फी भरल्याशिवाय. आणि पहिली फी आणि नंतरची आत्ताची 6 महिन्याची फी ते आमच्याकडे मागत होते. परंतु यांची परिस्थिती नसल्यामुळे मी शाळेला निर्वाणीचा इशारा दिला, तुम्हाला दाखले देता येत असतील तर द्या, नाही तर मग या मुलांचे आजी आणि आई दोनच व्यक्ती शिल्लक असल्यामुळे यांना मी शाळेसमोर उपोषणाला बसवणार आहे अधिकृत. तर त्याच्यानंतर मग शाळेने आम्हाला दाखले देण्यास हे केलं. परंतु दाखले देण्याआधी आम्ही शाळेमध्ये फी मध्ये काही सवलत देऊ किंवा असं कुठलाही निर्णय सांगितला नाही. माझा 2 नंबरचा मुलगा इयत्ता 3री वर्गात शिकत आहे पोद्दार शाळेत, पोद्दार इंटरनॅशनल ICIC स्कूल. यांचं दरवेळेस एकच रट लागणार आहे की आम्हाला शाळेची पूर्ण फीस हवी आहे. आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये इतकं सगळ्या गोष्टी गेल्यामुळे आमचे पण बिझनेस 30% आलेले आहेत. आम्ही कर्ज काढून सध्या चालवलं आहे, तरी ह्या लोकांना आम्ही खूप विनंती करून आणि पूर्ण निवेदन देऊन सुद्धा यांना कळत नाही की फीस कमी करावी. दरवेळेस मुलांच्या ऑनलाईनच्या वेळेस यांचा पहिल्यांदा टॅग येतो की फीस भरा. मी कसं करणार? यांनी जर ऑनलाईन घेत असतील तर यांनी थोडे खर्च त्यांचे स्वतःचे कमी करावेत. मी काम एका टूल रूमला कामाला आहे. गाडीचा विषय आता कोरोनामुळे ऑलरेडी साहेब आमचं 3 महिन्यांचा लॉस झालेला आहे. ऑलरेडी आम्ही घरी होतो, आम्हाला काम आमच्या मालकाकडनं काय पेमेंट वगैरे सॅलरी काय मिळालेली नाही आहे. त्यामुळं आम्ही कुठून तरी 4 पैसे गोळा करून आम्ही ते 3 महिने भागवलेत. आणि आता सध्या अशी परिस्थिती आहे की जसे पैसे येतील तसंच आम्ही आमचं कुटुंब भागवू शकतो. आणि त्यात जर हा फी वाढीचा विषय असेल तर आता शाळेचं अख्खं वर्ष गेलेलं आहे जवळपास. आता काय राहिलेले जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे 3 महिने राहिलेले आहेत. मग त्यासाठी जर त्यांनी फी मागितली तर आमच्या पुढे असा प्रश्न येतो की जर सेवा नाही तर पैसे कसे? पालकांचे नेमके आक्षेप काय ते जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. शाळा चालू नाहीत तर फी कसली? पालकांचे आक्षेप. टाळेबंदीमुळे नोकऱ्या गेल्या तर फी भरायची कशी? फी न भरल्यानं मुलांचे ऑनलाईन ID निष्क्रिय का केले गेले? शाळांचा इतर खर्च पालकांकडून वसूल का केला जातो?
शाळा किती वेळ चालवली जाते, ऑनलाईन शिक्षण किती वेळ दिलं जातं, हेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. पूर्व प्राथमिक 30 मिनिटाचं एक सत्र असतं. पहिली ते दुसरी 30 मिनिटांची 2 सत्रे. तिसरी ते आठवी 45 मिनिटांची 2 सत्रे असतात. नववी ते 12वी 45 मिनिटांची 2 सत्रे असतात. व्यवस्थापनाचे मुद्दे कोणते तेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. पगार, विजेचं बिल, पगार द्यावा लागतो. शाळेतल्या शिक्षकांना विजेचं बिलही द्यावं लागतं. शाळेच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च सुद्धा. आणि शिवाय ऑनलाईन एज्युकेशन देताना, शिक्षण देताना संशोधनाचा खर्चही आहे. पाहूया व्यवस्थापनाचा जमा खर्च. आणखी काय खर्च करावा लागतो, रुपया येतो कुठून आणि जातो कुठे. रुपया येतो कुठून, अनुदान, अनुदानातून येतो. रुपया जाते कुठे, तर विजेचं बिल आणि पगार, इतर खर्च आणि कर. जो कर भरावा लागतो त्यात इतर खर्च जे आहेत अदर एक्सपेंडिचर मध्ये विजेचं बिल द्यायला लागतं आणि शिक्षकांचे पगार द्यायला. आता आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. पालकांची भूमिका आपण बऱ्यापैकी समजून घेतली, पण मुळात फी वसुलीचा आरोप ज्यांच्यावर आहे किंवा शाळा शुल्क हे जबरदस्तीनं वसूल केलं जातं सरकारच्या आदेशाच्या विरोधात जाऊन. तुम्ही रतनरथ आपली भूमिका मांडा पहिले. पहिले तर मी नाताळाच्या खूप शुभेच्छा देतो आपल्या जय महाराष्ट्र पूर्ण टीमला आणि खूप अभिनंदन करतो की या प्रकारचा मुद्दा जो आहे, खूप महत्वाचा मुद्दा आपण आज सगळ्यांच्या पुढे आणलेला आहे. विषय पहिले असा आहे का नेमका बेसिकली इश्यू काय आहे आपला सगळ्यांचा. इश्यू आहे पालकांचा का बाबा फी जास्त आहे का, फी मध्ये डिस्काउंट दिलेली नाही आहे, करोना आहे. हा सगळा विषय जो आहे हा मार्च पासून सुरू झालेला विषय आहे. आणि मार्च पासून हा जो विषय सुरू झालेला आहे म्हणजे एप्रिल नंतर मे ची सुट्टी होती, सुट्टीनंतर जून मध्ये स्कूल्स ऑनलाईन सुरू झाले. आता ऑनलाईन प्रत्येक स्कूलला सुरू करताना एक बेसिक खर्च असतो. तो खर्च आपण आपल्या ग्राफिकच्या माध्यमातून प्रत्येक स्कूलचं स्ट्रक्चर वेगळं आहे. या प्रत्येक स्कूलला कसं आहे, काही स्कूल्सच्या वरती लोन्स आहेत, काही स्कूल्स वरती रेंटेड प्रॉपर्टीज आहेत. या प्रत्येक स्कूलच्या वेगवेगळ्या जे स्ट्रक्चर मध्ये स्कूल्सला कसं अफोर्डेबिलिटी, काहींना 15% नफा राहतो, काहींना 20% राहतो, काहींना 25% राहतो. आणि काही स्कूल्स खूप जुने आहेत ज्यांच्याकडे कॉर्पस फंड सुद्धा आहे, त्यांनी स्वतःहून डिस्काउंट दिलेले आहेत पालकांना. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय आहे का पालकांना पहिली गोष्ट म्हणजे ही भूमिका घ्यावी लागेल का स्कूल म्हणजे चोर नव्हे, हे गोष्ट सगळ्यात महत्वाची भूमिका करावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या समाजामध्ये आपल्याला जर जे आपले शिल्पकार आहेत म्हणजे जे आपले टीचर्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन करणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी उपोषणला बसणं किंवा मोठ्या मॉब मध्ये नेणं किंवा प्रत्येक वेळी स्कूलला ज्या पद्धतीने टोकून सांगितलं जातं का बाजारीकरण होतंय, हा जो मुद्दा आहे ना, अगदी 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 रतनरथजी एक विस्ताराने तुम्ही तुमची भूमिका समजावून सांगितली. जयश्री देशपांडे यावर आपलं उत्तर काय आहे? शाळा चालवण्यासाठी कोणताच खर्च येत नाही आणि त्यामुळे कोणतीही फी वसुली किंवा शाळा शुल्क हे आकारण्यात येऊ नये अशी भूमिका आहे. पालक संघटनेच्या आपण अध्यक्षात काय भूमिका आपली? देशपांडे मॅडम. खरं तर थोडासा एक रॉंग मेसेज सगळ्या माध्यमांमधून कन्व्हे होतो, तोच करेक्शन करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. आमचा नेहमीचा प्रयत्न असा असतो की अजिबात फीस द्यायची नाही असं आमचं म्हणणं मुळीच नाहीये. पहिली गोष्ट, आम्ही ट्युशन फीस द्यायला कायम तयार आहोत. सध्याची आमची भूमिका किंवा आमच्याकडे पालकांच्या ज्या तक्रारी येतात त्यावरती आमचं म्हणणं असं आहे की जो एक्स्ट्राचा खर्च जो शाळेमध्ये असतो, लाईक लायब्ररी फीस असेल, ग्राउंड असेल, जो खर्च सध्या आमच्या पालकांना झेपत नाहीये, याच्यामध्ये कुठेतरी बसून एक समन्वय साधून आपल्याला कन्सेशन देण्याची वेळ आलेली आहे.
आणि जसं सरांनी आता सांगितलं की संस्था चालकांना खूप खर्च असतात, तशाच प्रकारे जेव्हा आज पालकांच्या नोकऱ्या गेल्या तर त्यांच्याकडे ब्रेड बटरचाच खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. तर अशा वेळेमध्ये मुलांच्या किंवा पालकांच्या मागे तगादा लावणं किंवा फीस न भरल्यामुळे मुलांचे आयडीज ब्लॉक करणं, मुलांचे टीसीज घरी पाठवणं आणि मुलांना अपमानास्पद वागणूक देणं हे कितपत योग्य आहे याच्यावरती विचार कोणी करत नाहीये. कारण ह्या गोष्टी सर्रास चाललेल्या आहेत. काही मोजक्या शाळा अशा असूही शकतील की ज्यांनी काही प्रमाणात पालकांना फीस मध्ये कन्सेशन दिले, अगदी, पण अगदी. ज्यांनी काहीच कन्सेशन दिले नाही. अगदी आत्ताही आमच्याकडे आम्ही on- जयश्री मॅडम, थोडी पालकांची भूमिका समजून घेऊ. कालिदास जाधव पालकांचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत जोडले गेलेत, उपस्थित आहेत. कोणतीच फी द्यायची नाही की द्यायची पण टप्प्याटप्प्याने द्यायची किंवा त्या संदर्भात कुठलीही जोर जबरदस्ती होऊ नये, काय भूमिका आहे आपली? मला वाटतं यांनी ट्युशन फी फक्त आकारावी, कारण आता जसं सरांनी सांगितलं की शाळा शिकवताना ह्यांना बरेच खर्च येतात, तसं आत्ताच्या काळात ऑनलाईन शिक्षण घेताना पालकांना सुद्धा खूप खर्च आहे. गॅझेट घेऊन द्यावे लागतायत, इंटरनेटचं कनेक्शन अवेलेबल करून द्यायला लागतंय आणि यांनी फक्त ट्युशन फी आकारावी. आता काय झालंय, पुण्यातल्या बऱ्याच शाळांनी पूर्ण फी ही ट्युशन फी मध्ये कन्वर्ट केली आहे. एकही संस्था चालक ब्रेकअप देत नाहीये ट्युशन म्हणजे फीजचा, की बाबा ट्युशन फी अमुक अमुक आहे आणि इतर फी वेगळी आहे. सर्व फी यांनी ट्युशन फी केली. आता पालकांनी पैसे आणायचे कुठून? आरटीएची मान्यता मिळताना यांना 2 वर्षाचा क्रायसिस फंड दाखवायला लागतो. मग हा क्रायसिस फंड आत्ताच्या काळात गेला कुठे? हा सवाल आहे रतन रथ तुम्हाला. शिक्षकांचे पगार रतन रथ, करावेत, तुम्ही यावर उत्तर शाळा द्यायला चालवावी, पाहिजे टॅक्स भरावा. की संभ्रमाचं आणि गोंधळाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात तयार झालंय. अर्थात तुम्ही नाशिकमध्ये संघटना चालवतायत, त्याचे प्रमुख आहात, पण राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं का होत आहेत? तर यातला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न होत आहे, म्हणून सरकारला हस्तक्षेप करण्याची गरज आहे का यात? प्रमाणात चूक आहे. बोला. पालकांना समजून घेत नाही आहे आणि त्यांची परिस्थिती चांगली आहे. तर आमच्या काही स्कूल्स मध्ये त्या पालकांनी 3-3, 4-4 मुलं अडॉप्ट पण केलेले. त्यासाठी एक परिवारासारखं वातावरण केलं पाहिजे स्कूल्सनी सुद्धा आणि पालकांनी सुद्धा, तर हा विषय कुठे वादाला जाणारच नाही. पण आणि पारदर्शकतेचा दुसरी गोष्ट- मुद्दा आहे, त्यावर काय सांगणार तुम्ही? की ब्रेकअप दिला जात नाही असं पालकांचं म्हणणं आहे. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, आता जस्ट आलाय. ब्रेकअप दिला जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तो ब्रेकअप दिला गेला पाहिजे. नाही, एक लक्षात घ्यायचं, प्रत्येक स्कूल जी आहे ना, प्रत्येक स्कूल ही प्रत्येक पेरेंटला आन्सरेबल आहे. स्कूल चालवतो आहे. स्कूल्स हा ट्रान्सपेरेंट व्यवसाय किंवा स्ट्रक्चर मध्ये पाहिजे, जिथं पेरेंट्सला सुद्धा तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच प्रेमाने पालकांनी सुद्धा ही डेप्युटी डायरेक्टरांकडे निवेदन दिलं होतं की बाबा ज्यांनी 1 रुपया सुद्धा भरला नाही, कारण मला वाटतं देशपांडे ताईंनी सांगितलं आम्ही ट्युशन फी भरायला वगैरे तयार होतो वगैरे. इथं काही स्कूल्सचा जो इश्यू होता, ज्यांना 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, त्यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं डेप्युटी डायरेक्टरांना का बाबा त्यांचे नावं तरी कट करू द्या, कारण अख्ख्या 9 महिन्याभरामध्ये 1 रुपया सुद्धा तुम्ही शाळेला देत नाही. ऑनलाईन एज्युकेशन घेतात, बाकीच्या गोष्टी घेतात. तर त्या जर अडचणी येत असतील, खरं कधी कधी काही पालकांना खरोखरच जमत नाही, त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत वगैरे. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला रतन रथ, की तुमची सामंजस्याची भूमिका दिसते, नाहीतर तुम्ही आक्रमक झाला असता या मुद्द्यावरती. कारण पैसा लागतो, पण तो शाळेला किती प्रमाणात लागतो याचं मोजमाप होण्याची गरज आहे आणि ते समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मी कालिदास जाधव तुमच्याकडे येतो, पण जयश्रीताई, यात सामंजस्याची भूमिका घेतली तर काही तोडगा निघेल, त्याचा फायदा शाळेला होईल आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा होऊ शकेल. एक्झॅक्टली. आमची कायम भूमिका ही सामंजस्याचीच राहिलेली आहे. जसं आता सर म्हणाले तसं आपल्याला पॅरेंट असोसिएशन असेल, पालक असेल किंवा संस्था चालक असेल, आपण हे सगळे घटक आहेत ते आपल्या मुलांना घडवण्यासाठी आज पुढे आलेलो आहोत. पण दुर्दैव असं होतं की कुठलेही संस्था चालक पुढे येत नाहीत, चर्चा करत नाहीत, बोलत नाहीत आणि कुठेतरी अशाच प्रकारचे म्हणजे आम्ही जो सर्व्हे केला त्याच्यामध्ये अशाच पालकांनी फीस भरली नाही की ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. पण मग ह्या अशी परिस्थिती असताना सुद्धा
मुलांचं डायरेक्टली ऑनलाईन एज्युकेशनच बंद करणं. मग आज पालक आम्हाला प्रश्न विचारतायत की जर आम्हाला गेले 6-6 महिने झाले एज्युकेशन मिळालं नाही तर मग आम्ही आता फीस कशासाठी भरायची. आणि कोरोनाच्या त्यांचा प्रश्नही काही महासंकटामध्ये चुकीचा नाही असं कोरोनाच्या मला वाटतं. महासंकटामध्ये ही जी वेगवेगळी घटक आहेत ज्याचा तुम्ही उल्लेख केला जयश्रीताई, या सगळ्या घटकांना सामावून घेत एक वेगळा नवा तोडगा काढण्याची गरज आहे. आणि ही चर्चा महाराष्ट्रातले अनेक जय महाराष्ट्राचे प्रेक्षक ऐकतायत, त्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, शाळा चालकांच्याही संघटना आहेत. त्यांनी हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे की एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. कालिदास जाधव, तुम्हाला काही बोलायचं होतं या मुद्द्यावर? सर आता मला म्हणायचं आहे की सिलेबस जर आपण बघितला तर तो 30% सिलेबस कमी झालेला आहे. म्हणजे शिकवण्यावरचा ताण कमी झालेला आहे. शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर वापरलं जात नाही म्हणजे कुठेतरी कॉस्ट कटिंग होत आहे. मग 50% ह्यांनी फी माफ करावी. 50% फी भरायला सर्व पालक तयार आहेत. पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच शाळांनी 50% फी घेतलेली आहे. होय. पण मग जबरदस्ती करून पालकांना 100%च भरावी हा आग्रह का धरायचा संस्था चालकांनी? रतन रथ, या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं आहे, कारण मुद्दा असा आहे की आडमुठेपणाची भूमिका घेऊन काहीही साध्य होणार नाही. ज्या ठिकाणी जर एखाद्या पालकाची नोकरी गेली आणि त्याच्याकडे उदरनिर्वाह करण्यासाठी पैसेच नाहीये, ती अशा काही केसेसला समजून घेण्याची गरज आहे. पण तसं इतर महाराष्ट्रामध्ये होत नाही. आता त्याचं समर्थन तुम्ही करणार का? 30% सिलेबस कमी झालेलं हे कुठेच लिहिलेलं ऑफिशियली आलेलं नाही. हे कुठून ते आकडा मिळालेला मलाच कळत नाहीये. पूर्ण सिलेबस चालू आहे आमच्या तरी स्कूल्समध्ये, नाशिकमध्ये तरी. आणि सगळ्यात महत्वाचा याच्यावरती जर तोडगा काढायचा असेल तर मी थोडा वेगळा विषय करतोय. हे सगळी प्रायव्हेट स्कूल्सची जी आपल्याला प्रत्येकाला वाटतं की प्रायव्हेट स्कूल्सची दादागिरी चालतेय, याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी थोडं याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि इंटरव्हेन्शन केलं पाहिजे. आणि माझं असं पर्सनल मत आहे की गव्हर्नमेंटच्या जेवढ्या स्कूल्स आहेत ते मोक्याच्या जागेवरती आहे. गव्हर्नमेंट स्कूल्सनी स्वतःच्या स्कूलचा दर्जा वाढवला पाहिजे. का प्रायव्हेट स्कूलची जेवढी मस्ती आहे तेवढी कमी होऊन जाईल. म्हणजे माझी अत्यंत सुद्धा private school महत्वाचा schools आहेत. मुद्दा जय महाराष्ट्रवर रतारात तुम्ही मांडलाय. तुम्ही सहमत असाल कालिदास जाधव आणि जयश्रीताई देशपांडे की ही जी दादागिरी आहे खासगी शाळांची, ही केवळ कोरोनाच्या काळात नसते तर ती इतर वेळेला सुद्धा आपल्याला दिसते. त्याला वेसन घालण्याची गरज ही राज्य सरकारला आहे. आणि त्यात राज्य सरकार कायम, कोणतंही सरकार असो, ते कायम कमी पडत असतं. जाता जाता जयश्रीताई, काही तोडगा आपल्याला काढायचा असेल तर नेमकं थोडक्यात सांगा, काय काढता येईल आपल्याला यातून मार्ग? आपल्याला सगळ्यात महत्वाचं आत्ताचा सध्याचा जर टेम्पररी विचार केला तर संस्था चालक, संघटना आणि एज्युकेशन डिपार्टमेंट यांनी बसून मध्यस्थी करण्याची महत्वाची गरज आहे. दुसरं, सरकारचे आदेश जे असतात ते सरकारी आदेश आरटीच्या कायद्यामध्येच बदल करण्याची गरज आहे. कारण ही जी सगळी मुजोरी वाढली आहे, सरांनी आता चांगला शब्द वापरला की सरांनी एका अर्थाने मान्य केलं की प्रायव्हेट शाळांची मुजोरी खूप वाढली आहे. पण याच्यासाठी मुळावरती घाव घातल्याची गरज आहे, कायदा बदलण्याची गरज आहे. राज्य सरकार आणि काही प्रायव्हेट करत नाही असं वाटतं कालिदास जाधव मुजोरी आपल्याला? कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट शाळांचा दर्जा खूप चांगल्या प्रमाणात करण्याची होय होय होय, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कालिदास जाधव, थोडक्यात सांगा की सरकारची राज्य उदासीनता सरकारचा बरीच आहे हस्तक्षेप आणि- कुठेही दिसत नाही का? आणि पालकांच्या पाठीशी राज्य सरकार उभं राहत नाही का? सर, राज्य सरकार जर पालकांच्या पाठीशी उभं राहिलं असतं तर आंदोलन करण्याची गरजच आली नसती. प्रत्येक अधिकाऱ्याकडे जातो, प्रत्येक अधिकारी शाळेची मान्यता, शाळेची एनओसी रद्द करण्याचे पत्रक देतात. पण ते पत्रक फक्त या टेबलावरनं त्या टेबलावर जातं, त्याचं पुढं काहीही होत नाही. पालक कायम उदासीन राहतात. आता ब्रेड बटर कमवायचं का 24 तास उपोषणाला बसायचं तेच कळत नाही. आता राज्य सरकारकडे शिक्षणासाठी भीक मागायला लागते. पुण्या हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातंय, आता ते माहेरघर नसून सासर झालंय आणि त्याचा सासूरवास हे संस्था चालक करायला लागलेले आहेत. बरोबर. आणि एक मुद्दा तुम्ही मान्य केला की शाळा चालवायची असेल तर काही खर्च लागतो आणि तो भागवण्यासाठी पालकांकडूनच शाळा शुल्क घ्यावं लागेल, अशी तुमची जी भूमिका आहे ती अत्यंत समजूतदारपणाची आहे. मला एक सांगा, तुम्ही अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे रतन रथ, की शाळांची, खासगी शाळांची मुजोरी कुठेतरी संपवायला पाहिजे आणि राज्य सरकारनं यातनं मार्ग काढायला पाहिजे आणि हस्तक्षेप करायला पाहिजे. हे कधी संपेल? ज्या दिवशी आपल्या जगभर आपण सगळ्या गोष्टी ऐकतो, बघतो, फिरतो, या सगळ्या गोष्टींमधून एकच लक्षात येतं की ज्या दिवशी गव्हर्नमेंट स्कूल्स 1 नंबरवर चालतील आणि आपल्याला आपल्या मुलांना व्यवस्थितपणे सुंदर एज्युकेशन मिळेल गव्हर्नमेंट स्कूल्स मधून, त्या दिवशी ऑटोमॅटिक प्रायव्हेट स्कूल्सची फीस सुद्धा कमी होईल.
ऑटोमॅटिक तो रश सुद्धा कमी होईल आणि ऑटोमॅटिकली पालकांचे प्रश्न सुद्धा सोडवले जातील. बरोबर. आणि ज्या आता जो महत्त्वाचा मुद्दा आहे खासगी फीचा, शाळांचा उल्लेख आपण केला, त्या खासगी शाळांची मुजोरी संपवायची असेल तर ती संपेल कशी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण राजकीय लागेबांधे आणि त्यातून शाळा उभ्या होतात. आपण पाहिलंय की वेगवेगळ्या सरकारमध्ये अशा प्रकारच्या शाळा उभ्या करण्यासाठी खतपाणी घातलं जातं. त्यांच्या पाठीशी राजकीय नेते कार्यकर्ते हे उभे असतात आणि त्यामुळे ज्या वेळेला कारवाई करण्याची गरज असते रतनरथ, त्यावेळेला ती होत नाही. थोडक्यात सांगा. होत नाही साहेब. कसं आहे माहितीये का, मुळामध्ये ना रूट लेवलकडे खूप लक्ष दिले गेलं पाहिजे. हा कुठल्याही स्कूलमध्ये रूट लेवल म्हणजे कुठलं, आपण छोटे जे मुलं शिकतात अंगणवाडी किंवा प्ले स्कूल्स किंवा छोट्या ज्या प्रायमरी स्कूल्स आहे, या प्रायमरी स्कूल्सची जी परिस्थिती जर आपण बघितली कॉर्पोरेशनची किंवा जिल्हा परिषदची, एवढी वाईट परिस्थिती आहे त्या स्कूलमध्ये का त्या स्कूलची परिस्थिती सुधारवली आणि क्वालिटी सुधारवलं तर माझ्यासारखं किंवा कुठलाही माणूस ज्याला असं वाटतं का प्रायव्हेट स्कूलमध्ये फी जास्त आहे, तो तिथं त्याला ऑप्शन मिळाला पाहिजे. अगदी गव्हर्नमेंटकडनं ऑप्शन मिळत नाही. बरोबर. कुठलाही पर्याय नाही आणि सरकारचे जे तोकडे प्रयत्न आहेत त्याचा थेट फटका या पालकांना आणि गरीब विद्यार्थ्यांना बसतो. खूप धन्यवाद. तिघांच्याही भूमिकेतनं एक तोडगा निघावा चांगला आणि सामंजस्याची भूमिका जी मांडली गेली त्यातून एक नवा पर्याय उभा राहावा आणि मुलांना या कोरोनाच्या महासंकटातही ऑनलाईन शिक्षणाची सुविधा ही अव्याहतपणे मिळावी, हाच हेतू होता जय महाराष्ट्राचा. आणि म्हणून तुमच्यासोबत बोलून ही चर्चा घडवली गेली. धन्यवाद.